राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय आणि अशातच सोलापूर जिल्हा परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि आता माळशिरसमध्ये चुरशीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला असून याच दहिगाव गटातून भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा दहिगाव गटातून विजय झालाय। या निकालामुळे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांना मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव झालाय। तालुक्यात बिग फाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच संस्कृती सातपुते या वेगळ्या कारणामुळे चर्चेत होत्या। 4 महिन्याच्या आपल्या चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन त्यांनी गावोगावी प्रचार केला आणि या दृश्यामुळे महिला मतदारांमध्ये सुद्धा मोठी सहानुभूती निर्माण झाली आणि या प्रचाराला एक वेगळीच भावनिक धार मिळाली। मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये विरोधकांकडून या मायलेकीवर सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती आणि या टीकेचा तीव्र शब्दात समाचार घेत राम सातपुते यांनी प्रचार सभेत संताप व्यक्त केलाय। राजकीय लढत माझ्याशी आहे, मग लहान बाळाला लक्ष करण्याचं कारण काय, असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना केला आणि त्यांच्या या भूमिकेला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला होता। अखेर निकालाच्या दिवशी दहिगाव गटात संस्कृती सातपुते यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवलाय। या निकालामुळे माळशिरस तालुक्यातील आजी माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची लढत सातपुते कुटुंबियांच्या बाजूने झुकली आहे, तर दुसरीकडे आमदार उत्तमराव जानकरांसाठी हा पराभव राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात असून जिल्हा परिषद निवडणुकीत हा निकाल महत्त्वाचा टर्निंग पॉइंट सुद्धा ठरत आहे।